मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण इथे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ब्लाऊजची उंची 13 इंच तयार होती. 1 इंच वाढून इथे मी 14 इंच तयार ठेवली. शिलाई मार्जिनच्या सहित पकडलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ठेवू शकता. इथे मी 5 वरती मार्किंग करून घेते. गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे सुद्धा मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता इथे आपल्याला अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला पानगळ्याचा आकार द्यायचा आहे. हे पाश इथून द्या. हे पाशा पद्धतीने टोक आलं पाहिजे इथं, म्हणजे काय होतं दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं. इथे मी बरोबर असा पानगळ्याचा आकार देऊन घेतला. हे पाशा पद्धतीने. आता इथून वरून मी एक 4 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा, इथून किंवा 3.5 ठेवलं तरी सुद्धा चालेल. इथे मी वरून 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे. दुसरा आकार द्यायचा आपल्याला इथे थोडासा. आता इथे मी थोडंसं अंतर ठेवते इथे आणि दुसरा आकार देऊन घेते. हे पहा, टोक आलं पाहिजे इथे थोडंसं. थोडं थोडं मार्किंग करत घ्या. खालून थोडंसं अर्धा इंच सोडून द्या. सोडून दिलं. हे अशा पद्धतीने तिथपर्यंत आपल्याला बरोबर असा थोडासा डिझाईनमध्ये आकार द्यायचा आहे. परत नंतर दुसरा आकार देताना थोडं थोडं मार्किंग करत घ्या, म्हणजे काय होईल तुम्हाला आकार द्यायला एकदम असं सोपं पडेल. हे अशा पद्धतीने परत ह्याच्यावरती काय करायचं, थोडंसं मार्किंग करून घ्या, म्हणजे काय होईल आपला इथे आकार व्यवस्थित आहे का ते आपल्या लक्षात येईल. हे अशा पद्धतीने नंतर परत हा आकार हे ह्या बाजूला घ्यायचं आहे बरोबर. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे कॅनव्हास पेपर घेतला. आता इथे मी असा ठेवून घेतला. आता आपण आत्ताच मार्किंग केलं ना, त्याच्यावरती बरोबर असं आकारामध्ये मार्किंग करून घ्या. हे इथून सुरुवात करायची आहे. आपण जसं जसं मार्किंग केलं ना, त्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्या. ते अशा पद्धतीने. आणि ह्या सुद्धा बाजूला बरोबर तसंच मार्किंग करून घ्या. जसा आकार आहे तसा. आकार व्यवस्थित आहे का ते एकदा बघून घ्यायचं आहे. ते अशा पद्धतीने इथे आपला व्यवस्थित असा आकार देऊन झालेला आहे. आता इथे मी हा गळा कट करून घेते. अशा पद्धतीने आता इथे आपल्याला सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं. हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या अस्तर. कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघायचं आहे, गुढी पडू देऊ नका. अस्तर जोडून झालं. आता पूर्ण कपडा इथे मी सुईचा करून घेते. पूर्ण कपडा सुईचा करून घ्यायचा आहे आणि गळ्याचा आकार व्यवस्थित करून घ्या. इथे मी पूर्ण गळ्याचा आकार व्यवस्थित करून घेतला. आता इथे आपल्याला एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण इथे गळ्याचा आकार दिलेला आहे ना, त्या पद्धतीने इथे मी पूर्ण गळा ह्याच पद्धतीने तयार करून घेते. व्यवस्थित झालेला आहे. आता कमरेकडच्या बाजूला सुद्धा एक शिलाई देऊन घेते.
म्हणजे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसेल. आता इथे मी पाठीमागच्या सुद्धा बाजूचा अस्तर जोडून घेते. ही सुद्धा बाजू अस्तर पूर्ण जोडून घेतलं. आता जेवढा माझा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकते. इथे मी जेवढा माझा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकलेला आहे. आता इथे बघू शकता हा कॅनव्हास पेपर मी घेतलेला आहे. त्याच्याच बरोबर मापाचा इथे मी अस्तरचा कपडा सुद्धा काढून घेतला. आता इथे काय करा, थोडंसं सोडून द्या, 1 इंच सोडून द्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्या. 1 इंच सोडून द्या बाहेरच्या बाजूला, जास्तीचं थोडंसं, आणि मार्किंग करून घ्यायचं आहे बरोबर त्या आकारामध्ये. हे अशा पद्धतीने, आणि ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बरोबर त्या आकारामध्ये इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे, थोडंसं बाहेरच्या बाजूने. आता इथे मी थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून घेते. इथे मी पूर्ण पिना लावून घेतलं. आता इथे बघू शकता हा ब्लाऊज पीस मधला आपला शिल्लक राहिलेला कपडा आहे. असं ठेवून घेते ह्याच्यावरती आणि ह्याच्याच आकारामध्ये बरोबर असं कट करून घेते. कट करून घेतलेला आहे बघू शकता इथे. आता ह्याच्याच मापाचा बरोबर इथे मी अस्तरचा कपडा कट करून घेते. असं ठेवलं, अस्तरचा कपडा कट करून घेते. कट करून झालेला आहे. आता इथे पिना काढून घेते. हे पहा, आता आपला हा गळा तयार झालेला आहे. असं ठेवून घेतलं. आता ह्याच्यावरती हा कपडा, अस्तर आहे, कॅनव्हास पेपर आहे, असं ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने व्यवस्थित आकारामध्ये ठेवून घ्या ह्या बाजूला. हे पहा इथे मी असं ठेवून घेतलं, बघू शकता. आता इथे काय करायचं, पिना लावून घ्या. थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून घ्यायच्या आहेत. आता इथे आपल्याला व्यवस्थित आकारामध्ये ज्या पद्धतीने आपण इथे आकार दिलेला आहे ना त्या पद्धतीने बरोबर अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित आकारामध्ये आपला आकारसुद्धा इथे व्यवस्थित आला पाहिजे, त्यानुसार थोडंसं बंद करून घेतलं, पिना काढून घेतल्या. आता इथे बघू शकता थोडासा कट देऊन घ्या सावकाशमध्ये. हे अशा पद्धतीने आता थोडंसं अंतर ठेवायचं एवढं आणि व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. आता सावकाशमध्ये एकदम छोटे छोटे असे कट देऊन घ्यायचे आहेत. इथे मी पूर्ण कट देऊन घेतले सावकाशमध्ये. आता हे मी पूर्ण पलटी करून घेते. पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे आतल्या बाजूला आणि थोडंसं प्रेस करून घ्या, म्हणजे डिझाईनसुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल. बघू शकता व्यवस्थित झालेला आहे. इथे मी पूर्ण कपडा आतल्या बाजूला पलटी करून घेतला. आता इथे आपल्याला पूर्ण आकारामध्ये व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे सुद्धा आपल्याला हे पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा व्यवस्थित आणि एकसारखं पकडा आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे.
अस्तर जोडून झालेलं आहे. आता जेवढा बाहेरच्या बाजूचा थोडा थोडा कपडा शिल्लक आहे ना, तेवढा इथे आपल्याला कट करून टाका. हे अशा पद्धतीने ही सुद्धा बाजू हे पहा, हा कपडा असाच ठेवून घ्यायचा आहे. आता ह्याच्यावरती ही पाठीची बाजू ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आकारामध्ये ठेवून घ्या ह्याच्यावरती. हे पहा, कपडा सुद्धा बाजूला आपला शिल्लक राहतोय, त्यासाठी हा कपडा आपण थोडासा जास्त कट करून घेतला होता. नंतर जर शिल्लक राहिले तर आपण कट करून टाकूया. आता इथे मी थोडे थोडे अंतरावरती पूर्ण पिना लावून घेते, म्हणजे जोडून घ्यायला सोपं पडेल. त्यासाठी कपडा सरकत नाहीये म्हणूनसाठी. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आता इथे आपल्याला पूर्ण आकारामध्ये ही डिझाईन आपल्याला तयार करून घ्यायची आहे. ही डिझाईन आपल्याला पूर्ण व्यवस्थित आकारामध्ये पूर्ण अशी जोडून घ्यायची आहे, म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. थोडंसं बंद करून घेतलं इथे मी, पूर्ण पिना काढून घेतल्या. इथे आपण ही डिझाईन पूर्ण तयार करून घेतली. आता पाठीमागची बाजू थोडंसं अंतर ठेवून कपडा कट करून घ्या. सावकाशमध्ये थोडंसं अंतर ठेवून सावकाशमध्ये कपडा कट करून घ्यायचा आहे. इथे मी थोडं थोडं अंतर ठेवून कपडा कट करून घेतला, म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. वाटलंच तर काय करा, डबल शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल, थोडंसं अंतर ठेवून. म्हणजे काय होईल, हा सुद्धा कपडा तुमचा पूर्ण पॅक होऊन जाईल. ती पद्धत वापरा. आता इथे काय करायचं, पूर्ण गळ्याला तुमच्या आवडीनुसार लेस वापरली तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याला पूर्ण पानगळ्याला लेस जोडून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या पकडून टक्स मार्किंग करून घ्या, आणि दोन्हीसुद्धा बाजू तयार करून घ्यायच्या आहेत. एकसारखं मार्किंग करून घ्या. अर्धा इंच पकडायचं आहे आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे, म्हणजे गुढी पडत नाही आहे. त्यासाठी पूर्ण बंद करून घ्या कमरेच्या बाजूला. व्यवस्थित झालेलं आहे. त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायचं आहे आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्या, म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. त्यासाठी डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण बंद करून घ्या. दोन्हीसुद्धा बाजू व्यवस्थित तयार झाल्या बघू शकता इथे, हे अशा पद्धतीने. आता इथे मी 3 इंचाची बरोबर अशी पट्टी कट करून घेते, आणि उंचीला इथे 14.5 ठेवलेला आहे. आता एका लाईनीमध्ये ही पट्टी इथे मी कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने पट्टी कट करून झालेले आहे. आता इथे काय करायचं, एकदा घडी करून घ्या. एक बाजू बंद झाली पाहिजे आणि पूर्ण शिलाई देऊन घ्यायची इथपर्यंत. आता ही पट्टी आपल्याला इथे पूर्ण सुईची करून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण पट्टी सुईची करून घेतली. पूर्ण पट्टी सुईची करून घेतली. आता ही बाजू घेते. हे पहा, एकदम थोड्या थोड्या अंतरावरती अशा चुन्या टाकून घ्यायच्या. जवळजवळ टाकल्या तरी सुद्धा चालतील. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. इथे मी फुलाची डिझाईन बनवून घेतली. थोडीशी पूर्ण पॅक करून घेते. आता इथे आपण मध्यभागी मार्किंग केलं होतं ना, तिथे पूर्ण अशी जोडून घ्या आणि पूर्ण पॅक करून घ्यायची आहे.
आता इथे आपल्याला मणी जोडून घ्यायचे आहेत गोल आकारामध्ये, म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. इथे मी बरोबर असे मध्यभागी ठेवून गोल आकारामध्ये मणी पूर्ण पॅक करून घेते. इथे मी गोल आकारामध्ये पूर्ण मणी पॅक करून घेतले, म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतील. आता पाठीमागच्या सुद्धा बाजूला पूर्ण पॅक करून घ्या आणि धागा कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित झालेला आहे. आता इथे आपल्याला लटकन बनवून घ्यायचे आहेत. लटकन बनवण्यासाठी इथे मी सर्वात आधी एका लाईनीमध्ये पट्टी कट करून घेते. डिझाईन बनवण्यासाठी इथे मी 2 पट्ट्या कट करून घेते. आता इथे बरोबर डबल कपडा आहे, त्रिकोणी घडी करून घ्यायची आणि अर्धगोल आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. 2 लटकन बनवण्यासाठी आपल्याला इथे हा कपडा लागणार आहे. एका लाईनीमध्ये करून घेते. अर्धगोल आकारामध्ये हा कपडा इथे मी कट करून घेतला. आता त्याच आकाराचा बरोबर इथे आपल्याला अस्त्रचा कपडा सुद्धा कट करून घ्यायचा आहे. जेवढा लागतोय तेवढा इथे मी कट करून घेते. जेवढा पाहिजे तेवढाच कपडा इथे मी कट करून घेतला. आता कापडाची अशी घडी करून घ्या, म्हणजे पट्टीची घडी करून घ्यायची आहे आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची. आता पूर्ण चुना टाकून घेते लटकन डिझाईन बनवण्यासाठी. इथे आपल्याला छोटे छोटे चुना टाकून घ्यायचे आहेत. आवडीनुसार ठेवले तरी सुद्धा चालतील. इथे मी पूर्ण पट्टीला चुना टाकून घेतल्या. आता ही पट्टी पूर्ण ह्याच्यावरती ठेवून घ्या आणि पूर्ण जोडून घ्यायची आहे. आता धागे निघू नये किंवा धागे दिसू नये म्हणून ह्याच्यावरती अस्त्रचा कपडा ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने, म्हणजे लटकन तयार झाल्याच्या नंतर दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं. आणि पूर्ण जोडून घ्या. आता हे सुईचं करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आणि दाबटीप टाकून घ्यायची आहे. अर्धगोल आकारामध्ये बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण धागे आतल्या बाजूला जातात आणि एक शिलाई देऊन घ्या. आणि जेवढं जास्तीचा कपडा आहे तेवढा एक कट करून टाकायचा आहे. आता नॉट ठेवून घ्या बरोबर असे मध्यभागी आणि लटकन तयार करून घ्यायचं आहे. पूर्ण बंद करून घ्या. इथे सुद्धा पूर्ण बंद करून घ्यायचं, म्हणजे नॉट सुद्धा आपली पूर्ण अशी बंद होऊन जाते त्यासाठी. आता हे सुईचं करून घ्यायचं आणि दुसरं सुद्धा लटकन आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. इथे मी दुसरं सुद्धा लटकन त्याच पद्धतीने तयार करून घेतलं. आता आपल्याला हे ब्लाऊजला जोडून घ्यायचे आहेत. एकसारखं समान मार्किंग करून घ्यायचं आणि पूर्ण जोडून घ्यायचे आहे. दोन्ही सुद्धा बाजूंना पूर्ण पॅक करून घ्या. एक बाजू झालेली आहे. आता मी दुसऱ्या सुद्धा बाजूचं लटकन पूर्ण पॅक करून घेते. इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंचे लटकन पूर्ण पॅक करून झालेले आहेत. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने लटकन बनवून घ्यायचे आहेत. इथे आपली ब्लाऊज डिझाईन पूर्ण तयार झालेली आहे. बघू शकता पटकन होणारी आणि सर्वात सोपी डिझाईन आहे. इथे आपण एक फूलसुद्धा तयार करून घेतलं आणि त्याच्यामध्ये पूर्ण असे मणी जोडून घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा बटन जोडून घेतलं तरी सुद्धा चालेल, आवडीनुसार ठेवलं तरी सुद्धा चालेल. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. कमी वेळात आणि पटकन होणारी डिझाईन आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवायची आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.